यांचे प्रोडक्ट भारी गं बरं का. पूर्ण हँडमेड आहे ना हे. दाखवतो बैल बघू आपण. गव्हर्नमेंट चांगलं काम करतं इथं, खरंच भारी काम करतंय. याची पहिली अवस्था तर बैठली ना तो अशी होती. पहिली अवस्था अशी होती. प्लॅनने वारीला जायचा म्हणजे चालत जायचं नाही का. मी 2021ला पण ट्राय केलं एकदा वरवंडपासून मला वाटतं ते उंडळवाची माळ काय ते गाव होतं नाही का, तिथं मी 30 किलोमीटरचा ट्रेक केला तो बाई. होय सगळं तुटणारे बनलेले मागून पुढून आणि अख्खं पूर्ण अखंड बनवणार यांनी. चलो कर. आम्हाला जायचं इकडं त्या पीकवर इथं डोंगरावरती, पण आता फिरून यायला लागेल. ते मॉक्स हॉटेल आहे ना पुढं, तिथून यायला लागेल. सगळ्यात पहिला ब्लॉग मी ते एंड केला माहिती का, तेव्हा ब्लॉगिंगची समज पण नव्हती मला. Yeah, I'm really him. Talking my shit like, hey, bitch, I'm really him. Don't believe me? Come and see me. Got 3 wishes from my genie now. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11:30 वाजलेत. आम्ही 3 दिवस झाले नवी सिद्धेश आणि मी ना शूट करतोय वारीचं नाही का. आमचा प्लॅन आहे वारीला जायचा म्हणजे चालत जायचं नाही का. मी 2021ला पण ट्राय केलं एकदा वरवंडपासून मला वाटतं ते उंडळवाची माळ काय ते गाव होतं नाही का, तिथं मी 30 किलोमीटरचा ट्रेक केला तो बाई. मग अनुभव एवढा भयानक आहे ना वय, मला आज पण आठवते. पण त्यात ना मला इतकं भारी अनुभव भेटलं होतं ना, ते शांती म्हणतो ना आपण, जी वारीचा फील ते शब्दात नाही मांडू शकत. ते मी अनुभवलेलं आहे एकदा. आता चल आज 4था दिवस झालाच ना पण होतोय. अरे आज करणार काय होतं रे म्हणून म्हणलं जरा इथं फिरून येऊ ना. तू फर्स्ट टाइम चालला असेल ना ते वाड्यावरती? 2-3 वेळा गेलेलो आहे. हा मग कंटिन्यू. हा फुल कर, फुल डिझेल. I'm on your local TV. Y'all on tour, got bitches screaming, say she want. होय सगळं तुटणारे बनलेले मागून पुढून आणि अख्खं पूर्ण अखंड बनवणार यांनी. चलो कर. हाऊसलाही नाही पण दिसतंय सारा व्हिडिओ स्पॉट. हा ना. आता अजून रेनोव्हेशन चालूच आहे यांचं बरं का. इथं पुतळा काढला, इथं झेंडा काढला, त्या साईडला ठेवलं वाटतं. अजून बरंच डेव्हलपमेंट करता येते राव. ते कमिटीवरचे सचिव त्यांना फोन केला ते येतं ते म्हणून थांबल्यांसाठी. मानलं पाहिजे राव, काम तर का चांगलं करतंय राव. एवढं आहे गव्हर्नमेंट आहे ना, जरी आपल्या आयडिओलॉजी मुळात माझ्या आयडिओलॉजी मॅच नाही करत नाही का, पण जे चांगलं काम करतं चांगलं म्हणलं पाहिजे. गव्हर्नमेंट चांगलं काम करतं इथं, खरंच भारी काम करतंय. याची पहिली अवस्था तर बैठली ना तो अशी होती. पहिली अवस्था अशी होती. लय भयानक अवस्था होती राव. अख्खं बिडलं होतं. इथल्या कमिटीनी गव्हर्नमेंटनी त्या लोकांनी एकत्र येऊन एवढं भारी बनवलंय. लेजेंड आहे रे, यांना विसरून नाही जमणार राव. बरेच लोक आता असे तरुण पोरं पण नाही का नाव घ्यायला असे लाज वाटते यांना माहिती का. मी लय वेळा बघितले असं, लई वेळा. ती कोणचे देव बी पकडतात लांब लांब 1000-2000 किलोमीटर. देव काय करणार आहे हा, की आपल्यासाठी मिली. यांचं काहीच नाही रे कुठं. हा यांना उलट मोठं केलं पाहिजे. कोण नाही रे. मी 23 मार्चला येतो आलो होतो ना, मग विचार कर अख्या इंडियामधून, इंडिया सोड, महाराष्ट्र पकड. महाराष्ट्र तर पुणे जिल्हा पण सोड. मग खेड तालुका तरी पकड. खेड तालुक्यातले 1% लोक पण नव्हती इथं. एवढी वाईट कंडिशन आहे आता. फक्त स्टेटस पुरती, फक्त स्टेटस होऊ द्यात. त्यांना डोनेट करीत नाही कोण. करायला पाहिजे डोनेट, यायला पाहिजे, बघायला पाहिजे. इथली मोजकी लोक आहे ती चांगलं काम करतात. पण कारण मी पहिल्यापासून येतो बरं का, म्हणून माझ्या डोळ्यात बघितलेलं आहे मी डेव्हलपमेंट सगळी. मग सांगू शकतो मी कोणचं काम कधी झालं कधी नाही आलं. पण हे होतं ना नव्हतं आलो, हे लय आधीच आहे. बघ ना कसलं वाईट परिस्थिती पडलं अख्खं. शूट घ्यायचं आहे ना, ज्यांना माहिती नाही तर सचिव आहे त्यांना फोन करतो, ते फोन नाही रिसिव्ह करतोय आमचा. सिद्धेशला शूट घ्यायचं बेसिकली राव. आम्हाला प्रॉपर एकदम माहिती पाहिजे होती. आता हे रेनोव्हेशनचं काम चालू आहे, चांगलं करता येतं काम, पण मस्त काम चालू आहे. 12 दिवसानंतर आलो मी इथं. जवळपास मला वाटतं 2-2.5 महिने झाले असतील. त्यानंतर इथं या बाया
वाड्यावर आलो इथं. आता आम्ही चाललोय घरी. इथं आम्ही बराच वेळ थांबलो बरं का, पण तिथं पण माणसं नाही आली. नेमकं पाऊस पण जोरात येतोय, मध्येच हळू होतोय, पण कंटिन्यू पाऊस आहे आता राव. काल नव्हता ना, काल थोडाच होता, आज जास्त आहे उलट पाऊस. आता उद्या आमचा प्लॅन ठरला एक ठिकाणी जायचा, नाही का? तुम्हाला उद्या दाखवतो. काय आणला? मी ब्लॉग करणार आहे ना, पहिला ब्लॉग तिकडलाच असणार आहे माझा. बघू, पण असंच करणार कान फिल्टर. अरे भाई असं एकच शॉट घेणार, पण ते एकच टाकणार. अरे काय माहिती का, जो पहिला येईन ना तोच टाकायचा कधी पण. हा, तो आला लक्षात. म्हणजे काय तो माहिती आपण का, बोलतो ना. हा काय माहिती, पहिली मेमरी राहते आपली. माझा जो पहिला ब्लॉग आहे ना सगळ्यात पहिला, तोच ब्लॉग मी अपलोड केलेला आहे. आणि त्यानंतर 10 ब्लॉग बनवलेत मी. त्यात इतकी काय तो दाखवला, तो हसून हसून पागल. हो सिद्धेशन मी ना इथं खेडच्या काठात आलतो नाही का, आम्ही ना तिथं चहा बी पेलो. मला शूट करता विसरलो मी म्हणलं खेडच्या काठात जाऊ, आज टाइम भरपूर आहे. इथे बैलवाला आहे ना सिद्धेशनी जी रील बनवली होती त्याच्याकडे भेटायला, त्याच्याकडे जाऊन येऊ तेवढं. इथं खेडचा घाट इथून स्टार्ट होतो. या ते बैलावाल्यांची रील बैठली, अशी बैल बनवत होते गाडी वगैरे लाकडाची. हे म्हणलं तुम्ही संगमनेरवरून आले का? बापरे, 2 दिवस असतो ना आपण. हा का, शनिवार रविवार. 2 दिवस आयला मी कधी बघितलंच ना असं, नाही का निरखून असं. नाही, तुम्ही यांची क्वालिटी बघा ना, पुन्हा रॉ पासून स्वतः बनवतात. हा ना, सगळं यांचं प्रोडक्ट भारी का बरं का, पूर्ण हँडमेड आहे ना हे. दाखवतो बैल बघू आपण. फायबर मध्ये यांनी ना एक प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. असे तुम्हाला जी साईज पाहिजे ना ती साईज यांच्याकडे भेटून जाईल. आणि डिटेल अजून इनहॅन्स करणार आहे नाही का. हे ट्रायल मध्ये चालू आहे त्यांचं. असे पण प्रोडक्ट येणार आहे मार्केटमध्ये यांच्याकडं. दादांना भेटलो यांचे ना प्रॉपर हार्ड म्हणजे नाही का, हाताने करतो ते पूर्ण सगळं. नवीन आता प्रोडक्ट लॉन्च करता येत नाही ते त्यातल्यात. मला सिद्धेशने दाखवलं म्हणून थांबलो मी इथं. आयला बघितलं असं बरं का, पण एवढं लक्ष कधीच नाही दिलं मी आजपर्यंत असं. नाही आलो असं मी शनिवार पण आलेलो नाही इकडं. आम्हाला जायचं इकडं त्या पीकवर, इथं डोंगरावरती. पण आता फिरून यायला लागेल, ते मॉक्स हॉटेल ना पुढं, तिथून यायला लागेल. सगळ्यात पहिला ब्लॉग मी ते एंड केला माहिती का, तेव्हा ब्लॉगिंगची समज पण नव्हती मला प्रॉपर. ड्रोन जरा थोडा पाऊस जायला पाहिजे रे, लय भारी ट्राय करू आपण इथं. They come and see me when I'm in a local city. I'm like, pause though, please step aside so they can see me. And I walk up in this bitch like, yeah, I'm really him. Talking my shit like, bitch, I'm really him, on God. Walking this bitch like